सादर करत आहोत. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रोग्राम सुंदर व्हावा याच्यासाठी तर नमनाथ तेल न घालता थेट आपण जाऊया आपल्या महाराष्ट्राचा आवडता देवा. तर आपला महाराष्ट्राचा आवडता म्हणजे पांडुरंग आणि पांडुरंगाला आम्ही उठवणार आहोत. पहाट झालेली आहे आणि पांडुरंगाला उठवायला किती आनंद होत असेल आम्हाला सर्वांना. तर एक आम्ही सादर करतोय कुठे पंढरीचा पंढरीचा राजा वाढ वेळ झाला. उठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला. तवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीचा राजा. उमटे भानू उमेवारियाचा वेणू. पूर्व दिशी उमटे भानू उमेवारियाचा वेणू. सूर सूर वेणू जाग्या सुगंधात नाला. सुगंधात नाला. उठ पंढरीचा राजा. वाढ पंढरीचा राजा. पुंडलिक हाका देई उभ्या राही रखुमाबाई. पुंडलिक हाका देई हाका देई उभ्या राही रखुमाबाई. निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला. सिद्ध आरतीला. उठ पंढरीचा राया वेळ झाला. तवा वैष्णवांचा दारी दर्शनासी वर किती लागले? किती लागले? दर्शनासी आला. उठ पंढरीचा राया. 3375 म्हणजे 450 तुला द्यायचे बरोबर ना? ओके 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 थँक्यू. पुढील टप्प्यावर आपण बघतो की आपण प्रत्येक वेळेला सुखाच्या मागे धावत असतो. आपल्या सुखदुःखाच्या सापड आपल्या सुखदुःखाच्या सापड फिरत राहतो आणि आपण विचार करतो की सुख म्हणजे नक्की काय असतं. शेवटी सुख म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये आपणच आपल्या संसारात केलेली तडजोड केलेली ॲडजस्टमेंट आणि त्यातच आपण हे सुख शोधत असतो. लोक म्हणतात की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. आपलं सुख कशात आहे ते आम्ही आता प्रत्येकाला आपल्या संसारात सुख असतं ते आम्ही तुम्हाला सादर करतो. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव. नव्या घरामंदी काय नवीन घडलं. घरकुला संग समद वेगळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरळ सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरळ सुख येईल. अवकाळा संधी जाईल निघुनी. तरारल बीज तुझ माझ्या खुशीतुनी हो. मिळल का त्याला ऊन वारा पाणी. राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी. रोप आपुलच पर होईल हे गळ. रोप आपुलच पर होईल हे गळ.
दैवा संग झुंजायाच देऊ त्याला बळ दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल उडुनिया जाईल ही आसवांची रात आपुल्याच साठी उद्या फुटल पहाट आपुल्याच साठी उद्या फुटल पहाट पहाटच्या दवावानी नान तुझं माझं सोसर्ग कस त्याला जीवा पाड ओझ सोसर्ग कस त्याला जीवा पाड ओझ इवलाशा पणतीचा इवलासा जीव इवलाशा पणतीचा इवलासा जीव तोच घेई परी समद्या अंधाराचा ठाव दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल सुखाच्या आठवणी अशाच सुखाच्या आठवणी आपण वेळोवेळी बघत असतो आणि अशाच एका सुखाच्या संबंधी सुधीर फडके यशवंत यांनी एक अजरामर गीत बनवलं. त्या गीताचं नाव आहे अशी पाखरे. खरं तर हे गीत आपण सर्वांनी अनेकदा मांजरेकर यांच्याकडून ऐकलेलं आहे. अतिशय सुरेख आणि सुंदर ते म्हणत त्यांच्या जवळपासून आमचं जात नाही तरी पण आमचं ग्रुप सॉंग आहे ते तुम्ही ऐकून घ्या. अशी पाखरे ती अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवली जाती अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवली जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे ती चंद्र कोवळा पहिला पहिला झाडा मागे उभा राहिला चंद्र कोवळा पहिला पहिला झाडा मागे उभा राहिला जरा लाजुनी जाय उजळुनी जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती अशी पाखरे येती फुलून येता फुल बोलले मी मरणावर हृदय तोलले फुलून येता फुल बोलले मी मरणावर हृदय तोलले नवते नंतर परिनिरंतर नवते नंतर परिनिरंतर गंधित झाली माती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवली जाती अशी पाखरे येती हात एक तो हळू थरथरला पाठीवर मायेने फिरला हात एक तो हळू थरथरला पाठीवर मायेने फिरला देवघरातील समयी मधुरी देवघरातील
मधुनी अजून जळती वाती अशी पाखरे येती आणिक श्रुती ठेवूनी जाती अशी पाखरे येती कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे येती. वा वा. आता थोडासा आपण इतिहास आपला महाराष्ट्र देशामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा हा इतिहास पण असाच आहे. कवींच्या मते हा महाराष्ट्र रांगडा किंवा सह्याद्रीचा संदेश देणारा आहे. तर अशा या महाराष्ट्राच्यावर आपण सर्वच प्रेम करतो. जय जय महाराष्ट्र. इतिहासामध्ये आपल्याला अनेक वीर हे शौर्य आपण बघतो आणि असे अनेक वीरांनी परंपरा आहेत आपल्या महाराष्ट्रात. त्याच्यामध्ये एक सांगण्याचा उद्देश म्हणजे ह्या लढाया ज्या झाल्या सगळ्या त्याच्यामध्ये आपले सगळे मराठी लढवले होते. आणि या प्रत्येक लढाईत कमीत कमी हानी करून जास्तीत जास्त शत्रूला सैनिकांना मारायचं असा गनिमी कावा वापरला गेला. आणि हा गनिमी काव्यामुळेच मोगलांना शेवटपर्यंत झुंजून ठेवलं. ह्या शिवाजीच्या दरबारातील अनेक शूरवीर त्यामधील एक म्हणजे सरसेनापती नेताजी पालकर. अरे आम्ही उलटी सुलटी केली गाडी त्यामुळे जरा गडबड झाली. कारण यांनी अटकेपार झेंडा लावून आपण पाहतो तो पेशव्यांचा काळ आणि त्यानंतर आता जे नाव घेतलं ते सहसेनापती प्रतापराव गुजर यांनी 2-3 वेळा लढाई केली आणि फलोद खानाबरोबर सुद्धा भयंकर मोठी लढाई झाली. 2 वेळा त्यांनी सोडून दिलं. हे जेव्हा कळलं शिवाजी महाराजांना तेव्हा ते अत्यंत रागावले आणि त्यांनी पत्र लिहिलं की आम्हाला तोंड दाखवणे नाही. खरं तर हे पत्र आल्याबरोबर हे 7 सरदार तिथे उभे होते आणि तिथेच हे स्वतः प्रतापराव गुजर होता आणि त्यांनी एकदम सर्वांनी तास मारली घोड्याला आणि त्या प्रचंड मोठ्या सैन्यावर तुटून पडले. आणि मग काय झालं ते माहितीच आहे. 3000 इतिहास आपण सांगूया. म्यानातून उसळे तलवारीची पात म्यानातून उसळे तलवारीची पात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे वीर दौडले सात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेळात मराठे वीर दौडले सात वेळात मराठे
वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सरसावून उठले शेले रिकितीत टाकले पाय झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात उसळले धुळीचे मेघ सात निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना आश्चर्य मुक्त टाकून मागुती सेना अपमान बुजविण्यासात अर्पुनी माना चावणीत शिरले भेट भेट गनिमाना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात महाराष्ट्र हा सर्व याच्या बाबतीत संपन्न आहे. काही ना असा दिसतो हा राहणारा काही सांगतात की सगळ्यांनी संदेश देतो. तर या महाराष्ट्राची आपण एक सफर करूया आणि आपलं महाराष्ट्र राज्यगीत आहे ते आम्ही सगळ्यांनी सादर करतोय. जय जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी देवा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या कट्टानाया भीमतडीच्या कट्टानाया यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती न आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नवा भीती न आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नवा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोर
अभिमानाची लेणी कामनादी मनगटे खेळली वगेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निगळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा अरे वा वा वा. भारत माता की हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की असा कार्यक्रम आम्ही आपल्या पुढे सादर केला. आता आम्ही बोर्ड केलं नसेल असं वाटतंय, परंतु एकत्र ग्रुप सॉन्ग किंवा एकत्र संगीताची मजा आहे. पुढे ते हा पुढच्या वर्षी चांगल्या तऱ्हेने आणखी सादर केला जाईल कारण आता या वेळेला वेळ कमी पडला. रिहर्सल नव्हत्या काही नव्हत्या. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. लवकर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ऐकून घेतलं आणि हा दर्डीकरांना हा धन्यवाद. त्यांनी संकल्पना या कार्यक्रमाची मांडली आणि त्यांनी हे सर्व लिखाण मिसेस हर्डीकर सुद्धा अगदी त्यांनी मनोभावे या कार्यक्रमाच्या मागे गेले 2 दिवस होते. काल कार्यक्रम न करण्याचं कारण हेच की पुरेशी रिहर्सल झालेली नव्हती. ती आज दुपारी आम्ही थोडीशी रिहर्सल केली, त्याच्यामुळे हा एवढा कार्यक्रम आम्ही चांगला सादर करू शकतो. धन्यवाद. ठीक आहे.